प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही, आधी मोदी शहांवर कारवाई करा मग आमच्यावर कारवाई करा, उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत, वंचितच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर, मालती थविल यांना दिंडोरीतून उमेदवारी। कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लावले बॅनर, तर राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंब्यावरून व्यंगचित्र, व्यंगचित्राच्या बॅनरवरून जोरदार चर्चा। रणजितसिंह मोहिते यांच्यावर भाजपचा अघोषित बहिष्कार, भाजपने रणजितसिंह मोहितेंना म्हाडा मतदारसंघाच्या प्रचारापासून ठेवलं दूर। पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं, मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। नालायकांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे पहिले, ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज, उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार। अमरावतीमधून दिनेश पोप निवडून येणार, रवी राणांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका, बच्चू कडूंचा पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला इशारा। इम्तियाज जलील यांनी दंड थोपटले, 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत पक्की। मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा, 40च्या आसपास असलेलं तापमान 34 अंशांवर, आजपासून आर्द्रतेमध्ये घट होऊन उष्मा कमी होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 एप्रिलला कराडमध्ये सभा, भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंसाठी प्रचार सभा, उदयनराजे यांनी सभास्थळाची केली पाहणी। अमरावतीमध्ये बहुजन मेळाव्याचं आयोजन, तर मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, नवनीत राणांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन। महायुतीचे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उद्या भरणार उमेदवारी अर्ज, शिंदे फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज। महाराष्ट्रामध्ये लवकरच मोदी शहांच्या सभांचा धडाका, पंतप्रधान मोदींच्या 5 तर अमित शहांच्या 3 सभांचं आयोजन। अमरावतीमध्ये वंचितच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी, पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीला पाठिंबा, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडेंचा करणार प्रचार। हिंगोलीमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी सभापती दिनकरराव देशमुखांचा पक्षाला रामराम, तर देशमुखांसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश। सकाळी 9च्या शाळेच्या निर्णयाला पालकांचा विरोध, वेळ गैरसोयीची आदेश पाळणार नाही, राज्यभरातील पालक आणि शाळा चालकांचा निर्धार। कुर्ल्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, पाणी नाही तर मतदान नाही, नागरिकांचा थेट इशारा, तर नागरिकांच्या वतीनं परिसरात नो वॉटर नो वोटचे बॅनर। मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट, 7 धरणांमध्ये केवळ 22.61% पाणीसाठा, तर पाणी कपातीबाबत महापालिकेतून मात्र चालढकल। धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, फळबागांसह पॉलीहाऊसचं प्रचंड नुकसान, तर पावसामुळे रस्त्यावर झाडं उन्मळून पडली। राजस्थानमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।